घेण्यासाठी राष्ट्रवादीच्या प्रवक्त्या रुपाली ठोंबरे पाटील आपल्यासोबत जोडले गेले आहेत। रुपालीताई, खरं तर ब्रेकवर जाण्याआधी आपण फक्त स्पेक्युलेशन्स करतो आहोत का? बरं, सरकारचे महत्त्वपूर्ण निर्णय देखील पत्रकार म्हणून आम्ही सर्वसामान्य जनतेपर्यंत रोज पोहोचवतो, मात्र आज ती परिस्थिती येऊन ठेपलेली की ज्यावेळेला मंत्रीगण आपापल्या जबाबदाऱ्या विसरून जर वाटेल ती विधानं करत असतील, वाटेल ते वागत असतील आणि त्यानंतर पक्षांकडून किंवा पक्षश्रेष्ठींकडून त्यांना वेळ मिळत नाही, अशा देखील बातम्या समोर येताना दिसतात। अशा वेळेला कुठेतरी पक्षश्रेष्ठी निर्णय घेतील का? आणि हे सगळं होत असल्यामुळे मित्र पक्षांमुळेच कुठेतरी सत्तेत असलेल्या भाजपची देखील डोकेदुखी, त्यांचे मित्रपक्ष तर ठरत नाही आणि त्यामुळे आता त्यांना मोठे बदल करण्याची वेळ येऊन ठेपली आहे का, यावरती आपण चर्चा करतोय। रुपालीताई, आपल्या पक्षाचं काय मत आहे? ज्या शो मध्ये आमचे जे मित्र पक्षातले चव्हाण बंधू आहेत त्यांनी स्पष्ट सांगितलं की अशी कोणतीही चर्चा नाही। त्यांनी ते प्रवक्ते असल्यामुळे वरच्या त्यांच्या वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करून सांगितलेले, पण ठीक आहे, लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून तुम्ही ही चर्चा घडवून आणत आहात, ही चांगली गोष्ट आहे। निश्चितच ज्या आमदारांची तुम्ही नावं सांगितली की बाबा जे काही विधान भवनामध्ये अधिवेशनमध्ये जे घडलं ते निश्चित त्या आमदारांना शोभणारं नव्हतं आणि त्याची दखल आमच्या वरिष्ठ पक्षनेत्यांनी सुद्धा घेतलेली आहे आणि त्यांना तशी त्या तंबी सूचना किंवा ज्या काही गोष्टी आहेत कारवाईच्या किंवा समज देण्याच्या, कारणे नोटीस देण्याच्या, त्या दिलेल्या आहेत। मुळामध्ये एक लक्षात घ्या की हे आमदार त्यांच्या मतदारसंघातनं लोकांमधनं निवडून आलेले आहेत। ही त्यांची जबाबदारी आहे की त्यांचं वर्तन हे कसं असलं पाहिजे, विधान भवनात कसं असलं पाहिजे। एक आचारसंहिता प्रत्येक आमदाराला प्रत्येक पक्षाच्या नेत्यांनी ही दिलेली आहे। महायुतीमध्ये जे आमचे वरिष्ठ 3 नेते आहेत, माननीय देवेंद्र फडणवीस साहेब, माननीय अजितदादा, माननीय एकनाथ शिंदे साहेब, हे वेळोवेळी त्या आमदारांना हे सांगत असतात, करत असतात। जेव्हा या आमदारांच्या बैठका होतात, पक्षाच्या बैठका होतात, त्यांना याच्यामध्ये मार्गदर्शन केलेलं जातं। परंतु तरी सुद्धा काही आमदारांकडनं गैरवर्तन जे घडलेलं आहे त्याच्यावर थेट कारवाई असेल किंवा त्यांना समज असेल ही प्रत्येक वेळी देण्यात आलेली आहे। हे आपण लक्षात घेतलं पाहिजे। आता बदललं पाहिजे का? तर लक्षात घ्या, महायुतीची ही जी काही सरकारची टीम म्हणून आहे, त्यांना जर आवश्यक वाटलं हे बदल करण्याचे तर या तिघांना, वरिष्ठ तिघाही नेत्यांकडे तो निर्णय आहे की ते करू शकतात। पण ते विरोधकांनी जाणीवपूर्वक आरोप केलेले आहेत, विरोधकांना वाटतं म्हणून हे बदल होणार नाहीत। आणि सगळ्यात महत्वाचं, 8 महिने झालेले माझे जे इतर सहकारी पॅनलवर आहेत त्यांनाही माहितीये की जे कोणी मंत्री म्हणून मंत्रिपदावर संधी दिली जाते, अहो त्यांना ते कामकाज कळायला किंवा त्या कामकाजाचा अभ्यास करून त्याचे निर्णय घ्यायला, त्याच्यामध्ये ही वरिष्ठ फळी जरी असली तरी विरोधक म्हणतात म्हणून का बदलायचे? ठीक आहे, त्यांच्या काही चुका झाल्या असतील, त्या चुका तुम्ही आम्हाला दाखवून दिलेल्या असतील तर निश्चित त्या चुका होऊ नये आणि त्यांच्या मंत्रिपदाचा जो विभाग त्यांच्याकडे आहे त्याचा कामाचा आलेख वाढावा, त्यासाठी महायुती ही निश्चित प्रयत्न करत असते। परंतु विरोधकांना काय झालेले, म्हणजे विधान भवनातला फक्त तोच व्हिडिओ सत्ताधारीकांना कचाट्यात कसं पकडायचं, हे विरोधक ही कामं करण्यापेक्षा जिथे महाराष्ट्राच्या जनतेच्या विकासासाठी, अडचणीसाठी असं तिथे बोलावं ना यांनी। परंतु म्हणतात ना की जसं विरोधकांनी कामं सांगण्याच्या ऐवजी फक्त मंत्रिमंडळातले मंत्री काय करतात किंवा वैयक्तिक पातळीवर ज्या काही हे केल्या जातात, टीका केल्या जातात, त्या आमचे वरिष्ठ मंडळी तपासून निर्णय। विरोधकांना आयतं कोलीत देण्याची संधी नेमकी कुणामुळे मिळावी? प्रशांत जगतापजी, तुम्हाला वाटतं म्हणून मंत्रिमंडळातून कुठेतरी कोणाला डच्चू मिळावा का, की राज्यातली खरोखर परिस्थिती तशी आहे?